तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये. तर मी स्वतः मला तुमचं स्वागत करतोय आणि आज आहे आपल्या कोकण ट्रिपचा 4था दिवस. काय म्हणतात पब्लिक? एकदम राणा. कसं वाटते आज 4था दिवस? आज एकदम मजा येते. ऊन पण आलाय. बीचला जायचे, फोटोशूट करायचे. नो बीजिंग, ओनली फोटो खिचिंग. एक नंबर. कमेंट मध्ये सांगा तेजस आणि शिवम कसे दिसतात ते दोघं जण. नाव विसरलं राव. नाही शिवम कसे दिसतात ते. आणि ह्याचे टी शर्ट वर काय लिहिलंय? सेक्सी शिवम. तर आता आपण निघतोय बीच वरती जाण्यासाठी. इथनं आपण जाणार आहे. बीचचं नाव काय मीच विसरलोच होतं. काय बीचचं नाव? हरणे ब्रिज. ब्रिज सॉरी ब्रिज भाई. पब्लिक ब्रिज वाला ब्रिज वर जायचं. हरणे बीच, जिथं माशांचा निलाव वगैरे लागतो. तर आपण आता तिकडे जाणार आहे. आपली गाडी वगैरे आली इथं, जीप लावलेली आहे. आणि आपली दुसरी गाडी जी आहे ती ऑलरेडी निघून गेली. त्यांना CNG भरायचा होता. तर आता आपण निघतोय. सो हा आपला आजचा लुक आहे. पिशवी ग बाई पिशवी ग, पैशाची पिशवी. तुमचं पण निघलं, आम्ही पुढे जाणार. बुटामध्ये पाणी बघा कसं आहे. याला म्हणतात बुटामध्ये पाणी म्हणजे कोकण. बोला कोणाचं सोडले मी सकाळीच मासे. माहोल पण एकदम मस्त आहे, भारी आहे. आणि इकडं जे आम्ही त्या दिवशी मासे पकडून आणले होते ना, ते मान्याने आणि आम्ही इकडं सोडलेत ह्याच्यामध्ये. आहे का नाही माने? ह्याच्यात मानालीचे काही मासे दिसतात का? आहेत आपले मासे पण जगलेत. तर आता निघतोय, चला गाडीमध्ये बसू. डायरेक्ट आता बीचवरती पोहोचल्यावरती तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवतो. ट्रॅव्हलिंगचं काय दाखवणार नाही, त्याच्यात मजा पण येत नाही एवढी. काय ट्रॅव्हलिंगच करणार नाही जीपमध्ये, आहे का नाही? भेटूया लवकरच. much later. हे बघा मित्रांनो, होडी हे आहे. इथे सगळ्या ज्या मच्छी मार्केटच्या ज्या होड्या असतात त्या सगळ्या इथे येऊन थांबतात. आणि ह्या ठिकाणी पूर्ण मच्छी मार्केटचा म्हणजे मच्छींचा निलाव होतो. या ठिकाणी आम्ही आलो आत्ता हरणे बीचला. आणि आपण ह्या साईडला जर गेलो तर तिकडे सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. आणि ह्या सगळ्या बोटी आहेत. तर आम्ही आता तिकडनं आलो, तुम्हाला बोटी वगैरे दाखवल्या. आणि आत्ता समोर जो तुम्हाला दिसतोय हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला. आणि आता आम्ही तिकडनं आलोय. जे तुम्हाला मागे जे माझे दिसते ते मच्छी मार्केट असं वाटते. एक नंबर. काय बोलू, फील म्हणजे समुद्राचा जो वारा आहे ना, असा पूर्ण अंगामध्ये शिरतोय. असं त्याने झेललाय समुद्राचा वारा, असा छातीवर झेलतोय तो. तर गाईज आम्ही आता चाललोय मच्छी बघायला. आम्ही तर खाऊ शकत नाही मच्छी, पण बघून मन भरून घेतोय आमचं. मनाला पण ब्लॉगिंग शिकवली. काय बोलणार आता, जाऊ देत. जो होगा अच्छा के लिए होगा. सब जन जा रहे मच्छी देखने. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मच्छी मार्केटला. इथं सगळ्या प्रकारचे तुम्हाला मच्छी बघायला भेटते, आहे का नाही शिव? सध्या तर आम्ही पण नाही खात, मनाली पण नाही खात. बाकीचे हे लोकच खातात मच्छी वगैरे. खूप समुद्री मासे, तुम्हाला प्रत्येक प्रकारचा समुद्री मासा इथं बघायला भेटतो, आहे का नाही? तर फर्स्ट टाइम आहे माझं मच्छी मार्केटला व्हिजिट. बघू कसं होते, कुठले मासे बघू आपण. मावरं घ्या, मावरं ताजं मावरं. मित्रांनो इथं समुद्री गरुड आहे. समुद्री गरुड माझ्या समोर. मला 1 मिनिटात दाखवतो, थांबा. हे बघा, इथे जे तुम्हाला दिसतात ना, हे पूर्ण समुद्री गरुड आहेत. समुद्री गरुड कसे समुद्री गरुड. आणि आता तुम्हाला पापलेट पण मासे दाखवले. जास्त प्रमाणात पापलेट आणि सुरमई, कारण लोक तेच खातात, कारण त्यांना काटे नसतात असते म्हणतात. त्यामुळे तेच मासे जास्त खातात लोक. मस्त वाटते बीचवर येऊन. तसं आपल्याला जेली फिश दिसला होता मित्रांनो, तसं आज परत दिसलाय जेली फिश. भाऊ आपण हा विषय अरे खाली होते माझा बेबी शार्क होता तिथं. म्हणजे बेबी शार्क सारखा मासा शार्क नाही, डॉल्फिन. त्याच्यात माशासाठी शार्क होता, बेबी शार्क सारखा एवढा मासा. तिथं जेली फिश आहे, पण विषारी इथे बघ ना, येतात जाळ्यामध्ये अडकून. आणि हा बघा, इकडे बोट जी आहे ती एक मासे पकडायला चालली. आणि आपण आता आलोय समुद्राच्या जवळ. जे बोटीने मासे येतात ते बघायला जाऊया आपण. मित्रांनो, बोट बघा पाण्यात कशी सोडतात गाड्यामधून. हे बघा अशी पोल समुद्रात घेऊन जायची बोट. कशी सोडली म्हणा पाण्यात बोट. गाईज आम्ही तुम्हाला आता शार्क माशाचं पिल्लू दाखवतो. चल तिकडे आतमध्ये नको आतमध्ये येईल. छोटे मासे. आमची दुसरी गाडी आली, आता आम्ही किल्ल्यावरती जाणार आहे. ट्रॅव्हल करून
हा ट्रॅव्हल करूनच येऊ, कारण 4:30 झालेत ऑलरेडी. हा चला चला लेट झाले. चला 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 आता डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ. बोटीतनं जाणार आहे आपण, बोटीचा पण तुम्हाला मॉल देतो. आल्यावरती मग तुम्हाला बारके बारके मासे दाखवतो, जर जमलं तर. तो पक्षी बघ कसा प्रॅक्टिस करतो, तो बघतो समोर बघा त्याच्याकडे, ते बघ उडायची प्रॅक्टिस बघा कशी प्रॅक्टिस करते बघा. हा किल्ल्याच्या शेजारी वर्ष तर कुठे दिसली होती तुम्हाला? हा रट्ट्या आता प्रॅक्टिस करत होता. हा बघा बघा, हा 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 वाला हा आता प्रॅक्टिस करत होता. जसं मी कॅमेरा त्याच्याकडे केला तसं बघून प्रॅक्टिस करणं सोडून दिलं. शाळेत आत्ताशी हो बेट्या, माझ्या कॅमेरा माझ्या ब्लॉग मध्ये तुला यायचं नाही का रे? ठीक आहे. आम्ही आता सगळे चाललोय वरती. कसं वाटलं तुला गाडीत नाही येताना? एक नंबर. एक बाकी नंबर. बाकी तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हा. मी फर्स्ट टाइम बॅगी ट्राय केलं, कसं वाटतं? खाली घे रे पॅन्ट, मग ती खालीच पॅन्ट, एवढी नाही वर लागत पॅन्ट. खालीच काय पॅन्ट. बोलते पब्लिक? पण कसं दिसतंय तुम्ही कमेंट करून सांगा. मी तर यांच्या ग्रुप मध्ये पाहिलंच आहे, पण कसं पहिल्यांदा आलो, एकदम छान वाटते. सुजल माझा मित्र आहे, त्याच्यामुळे मी ग्रुप मध्ये आलो. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आता? चाललो बोट बघायला, ते पण बोटीने जाणार आहे. आणि बोटीमध्ये तांडव होणार आहे ग बाई, म्हणजे नॉर्मल मध्ये पॉझिटिव्ह वे, जास्त काय हार्डबीड नाही. आणि आता मच्छी मार्केट पण बघून आलोय बघा. आपण आता इथे होतो आणि आता आपण इथे आहे, कारण आपण आहे. चला सगळेजण एक साथ सावधान में खड़े रहेंगे, खड़े रे. 7 वर्ष तक सल्यूट मारेंगे, सल्यूट मार. दोन नमस्कारम. नमस्कारम. चलो अभी निकलते. आहे का 5 वाजता किल्ला बंद का होतं, हिला म्हणलं होतं घरी घेऊन जातो दिवाळीला लावायला, आहे का नाही? ते काय करतात, किल्ला असा उचलतात आणि मग दिवाळी ना आता चालू महिना, मग ते घरी नेतात आणि मग त्याच्यावर चित्र मांडतात. काय प्रश्न विचारते. चला आता निघतोय आपण. हे बघा आपली बोट, ही आपली बोट आहे आणि आपण बोटिंग राईड करणार आहे मित्रांनो. चला जाऊया ग बाई, जाऊया ग बोटीमध्ये जाऊया ग. आता आपल्याला युद्धावर जायचं. सगळ्यांनी चिलखत घातले का? नाही म्हणजे ते पण शिव येतील त्यावर. हे बघा हे चिलखत घालायचे असे. एक चिलखत माझं इकडे अडकलं. तर मित्रांनो आता चिलखत घातले आणि आम्ही बसलोय फर्स्ट व्ह्यू ला. कसा व्ह्यू आहे? खास तुमच्यासाठी मी ही रिस्क घेतली पुढे बसायची, कारण मला तर वाटते आम्ही भिजणार आहे चांगलंच. तर अनुजा आणि मी पुढे बसलोय. कसं वाटतं अनुजा रिस्क? अनुजा रिस्क घेऊन कसं वाटतंय? मस्त वाटतं. कसं वाटतंय? गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अशा प्रकारे आपली बोटीची ट्रिप चालू झाली आहे. आणि सनसेट बघा तुम्ही, सनसेट चिलखत घालून रेडी. इकडे बघा या बोट कशा आहेत, रट्ट्याच्या रट्ट्या. बोटी उभ्या, या बोटी आतमध्ये असतात आठवडाभर मासे पकडायला. आणि अशा रीतीने आमच्यावर पाण्याचा हमला व्हायला लागलाय. चिलखत आहे, काही विषय नाही, पाणी उडतायच. बाबो डेंजर वाटतंय. व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो, व्ह्यू. पोहोचतोय आपण आता सुवर्णदुर्गला. एक 5 मिनिटात फक्त. हे बघा इकडे सुवर्णदुर्ग. आता आपण पोहोचतोय सुवर्णदुर्गवर. आपली बोट आता किनाऱ्याला लागल 1-2 मिनिटात. कसं वाटते शिवम बोटीत ना? एकदम झकास भाऊ. ऐक ग, जगजगीत वाटते. सुजल कसं वाटतंय? एक नंबर. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. मान्याला सर घ्यायला गेलेत. मान्याला सर घेऊन आलेत. कसं वाटलं मान्या? हाईटच पुरत नाही माझी. वाढव बोरमिटा पी.
ह्याचं तर नुसतं तेवढं जेटीत बसले का कधी? कुठली जेटी ती मोठीवाली बोट ना हा बसलोय केली मुंबईला. आता आपण पोहोचलोय कोकणात बस. मागं जो तुम्ही बघताय किल्ला तो आहे सुवर्णदुर्ग आणि आता आपण फिरणार आहे किल्ला आणि आपल्याला उशीर झालाय तर आपण चाललोय. हा हे ढिल्ल पेंडिंगचा हे फायदा आहे गुडघ्यापर्यंत घेता येतो. दुमडून गुडघ्यावर घेतले. मेन चला आता चालायला लागू आपण. आणि इथं फुल शिंपुल्यांचे सापडेस नको सापडेस मला हिरवा शिंपलू ग शेवडावाला सिंपलू कशाला फोडतेस. मेन शिंपले तिथं क्वालिटी बघा हे पण शिंपले गोळा करायला लागले. आपण आता पोहोचलोय आणि आपल्याला गडाचा किल्ला नाही रस्ता नाही किल्ल्याचा किल्लाच म्हणतोय रस्ता नाही माहिती आपल्याला कुठून जायचंय सोडून ते. आता मला वाटतं तिकडून जायला लागणार रोड इथून पण बघू आता ते कसं दादा म्हणतील तसं. मित्रांनो गॉगल चांगला दिसतो पण या गॉगलमुळं जो रिॲलिटी कलर्स आहेत व्ह्यूज आहेत तो सगळा आडला जातो त्यामुळे मी गॉगल काढून टाकतो आता. नको मला गॉगल बिगेल काय असंच छान दिसतो मी असा छान दिसतो असा सुंदर दिसतो मी गॉगलची गरज नाही मला. हे बघा कसला कुठला प्रकारचे शिंपले आहेत भाई इथे. मित्रांनो आता आपण पोहोचलोय आणि आपण आता गड चढायला सुरुवात केली आहे. बाकीची पब्लिक आपली वर गेली आणि आपण आता फिरून येतोय मस्तपैकी. चलो ग बाई चलो ग गड फिरायला चलो ग. हे बघा मनाली या तिकडे चालल्यात आणि मी इकडे माग. तर कोकण सिरीज पार्ट 2 आज आपला 4था दिवस आहे आणि आज आपण आलोय सुवर्णदुर्गवरती. थोडं लेट निघालो होतं घरनं त्यामुळे लेट पोचलोय. आणि कसं झालं आपल्या गाडीत एका गाडीचा शेंजी पण संपला होता सो ते टाकायला गेले होते त्यामुळे पण थोडा उशीर झाला पण पोचलो आपण वेळेत. सो 5:30-6 पर्यंत आपण बाहेर जाऊ इकडनं मग घरी. आणि आपला उद्या निघायचा प्लॅन आहे सगळे म्हणतात ते तर उद्या निघणार आहे आपण इकडनं पुण्यासाठी. अनु चल चला आता पोचलोय आपण गाड्याच्या दरवाजापाशी. पहिली तोफे आल्या दरवाजात सुवर्णदुर्ग. हा बघा पहिला दरवाजा आहे मित्रांनो. इथं बजरंगाची मूर्ती आहे आणि आपण आता एंट्री करतोय ह्या दरवाजातून. हे बघा कसं प्रत्येक गडावरती असतं इथे गाडाच्या जे पारेकरी असतात त्यांच्यासाठी जागा आणि हा एंट्री. हा गड पूर्ण म्हणजे असे तुम्ही समजा की महालासारखाच आहे महालासारखाच गड आहे हा. कारण की हा पूर्ण एका टापूवरती गड हा करून बनवलाय आणि आर्मर जे म्हणतो आपण हा इथं पूर्ण असे महल वगैरे असतील पण आता पावसामुळे गवत जास्त उगले त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. मी रेकमेंडेड कडे तुम्ही उन्हाळ्यामध्ये या मे महिन्यामध्ये मग तुम्हाला जास्त गड जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे बघता येईल. सगळे जे साईडचे काय म्हणतात त्याला महल वगैरे असतील त्यांच्या पडलेल्या भिंती वगैरे अजून काही गोष्टी. आणि आता आम्ही काहीच बघू नाही शकत कारण गवत खूप आहे. हे बघा दरी टाईप आहे असं खाली. तिकडे जाऊन आपण बघू काय नक्की. हा तिथं दरवाजा हा बरोबर चोर दरवाजा असणार आहे तिथं. बघा मंडळी इथं हे बघा इथं चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा गनिमांपासून गनिमी कावा करून मार्ग. पण हे खाली काय एवढं खोल आहे ना? चोर दरवाजा तसंच असतो ना खाली दिसू नाही म्हणून. जर सैन्यबळ कमी पडलं किल्ल्यावरती किंवा किल्ल्याचं जे राशन असेल ते जर संपायला लागलं आणि शत्रू खूप मोठा आहे ज्याच्या आपल्याला जिंकता नाही येणार त्यासाठी हा चोर दरवाजा म्हणायला जायचा. ज्या मार्गाने तुम्ही किल्ल्याच्या बाहेर निघू शकता. हा चोर दरवाजा फक्त जे गडाचे म्हणजे राजे वगैरे असतील त्यांना आणि सेनापती असतील त्यांनाच माहिती असतो हा दरवाजा. दर्शनची इच्छा होती रायगड करायची पण रायगड तर नाही होणार असं मला वाटतंय. जाणं देऊ पण शकतो पण दर्शनची इच्छा इतकी स्ट्रॉंग होती की एक तरी किल्ला आम्ही केलाय ज्याचं नाव आहे सुवर्णदुर्ग. हे बघा कसा आहे दरवाजा हा चोर दरवाजा. चला आम्ही आता खालनं बघून आली व्ह्यू एक नंबर व्ह्यू आता भाई नाद नाही व्ह्यूचा. बॅक साईडला जर बघितलं ना पूर्ण असं मैदान दिसते तुम्हाला व्हिडिओ दिसतोच असं. दम लागला रे लगेच मग. उद्या रायगड कसं चालेल? ह्याचा अर्थ मी ठीक आहे
आळशी आहे मी, आळशी आहे. आणि मला आता कळून चुकले मी आळशी आहे. तुझ्या आणि आम्हाला कळून No. कसा आहे व्ह्यू आहे का ना मेन बुरुजावरती आता आपण बुरुजावर आणि व्ह्यू बघतोय. सुजल कसं वाटतंय? फॉपसला आहे तू पण नाही करतोय हे ना गरमीमुळे होतंय. मग गरमीमुळेच मला पण होते. मला डोकं दुखतंय आणि त्यात मी घामाघूम नाही म्हणत त्याला, एक्साइटमेंट. चला आता पुढे जाऊ आपण. पूर्ण किल्ला फिरायचा आपल्याला अजून. तर आम्ही चाललोय पुढं. अजून एक खिडकी दिसली आम्हाला. हे बघा खिडकी का अनुजा खिडकीत बसली. टोपी किल्ला कसा वाटतो? एक नंबर भाई. आणि पहिल्यांदा म्हणजे जलदुर्ग मी पहिल्यांदा बघतो. हा ना. आणि मस्त वातावरण. फक्त थोडी आत्ताच फक्त या बोटीतून येताना आता आपल्याकडे सगळं आधुनिक सगळं आलेलं आहे. या बोटीतून येताना तेवढी आपली म्हणजे घाबरून झालतो आपण. तेव्हा कसे आले असते? तेव्हा तर काय नव्हतंच. तर तेव्हा कसं करत असतील माव. तर मित्रांनो आपला किल्ला फिरून झालाय आणि आपण आता निघतोय खाली परत उतरणीच्या मार्गाला. मस्त वाटलं किल्ल्यावरती, खूप छान वाटलं. तुम्ही व्ह्यू पण बघितले किल्ल्याचे. आणि हा बघा आता शेवटचा सनसेट आहे हा. आणि आम्ही आता चाललोय. सनसेट तुम्ही पण एन्जॉय करा. आणि आम्ही आता निघणार आहे आणि डायरेक्ट घरी जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण गड उतरलोय खाली आणि आता आपण जसं मागाशी जसं बोटीत बसून परत गेलो तसं किनाऱ्यावर जाणार आहे आणि तिथून गाडीत बसून डायरेक्ट घरी. असा आजचा आपला प्लॅन आहे. तर आता आपण निघतो इथनं किल्ल्यावरून. तुम्हाला डायरेक्ट मी आता घरी जाऊन भेटतो कारण दमलोय पण खूप. किल्ला पण फिरलाय खूप. तुम्हाला किल्ला कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये. हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. कशामध्ये? बीचचं नाव काय या? हरणे बीच. हरणे बीचवरती आहे. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही मे महिन्यामध्येच या. चला भेटूया डायरेक्ट घरी. बाय बाय. सर्वेश आलाय. मस्त. आता आपण निघतो इथनं डायरेक्ट घरी. कसं वाटलं दमलं पण चला डायरेक्ट निघूया आपण. नाही का इथनं डायरेक्ट घरी जाऊन भेटू. घरी जाणार. बाय बाय. 1 minute 37 seconds later. पद्मभूषण भजीसाठी, तिला भारतरत्न पिठल्यासाठी चहा बनवलेला ते. आम्ही चेंज वगैरे केलाय. आणि आपण आता काय खाल्लंय? मी आता काढली खेकडा भजी जी अनुजाने बनवली होती. हो म्हणजे अशक्य भजी बनवलेली. म्हणजे मला सिंहगडची आठवण आली. फक्त ते कांदा चटणी राहिलेली. थांब ना बावळट, बोलतोय ना. फक्त कांदा चटणी राहिलेली. जास्त मनाला चुकीचं बोललो. पण मस्त झाली ती भजी एकदम. हो खाली छत्री दाखव ना. आणि एक नंबर. आता उद्या आम्ही इथनं निघणार आहे. आमचा लास्टचा दिवस आहे इथला. निघा 1 निघा 2 निघा 3 निघा शिवम. आणि इथं बघा फटाका उडवणार होतो फक्त त्याचा धूर झालाय. तेजसनी धूर केला. तर मित्रांनो आता भजी वगैरे खाऊन झाली आमची आणि आम्ही निघणार आहे उद्या ट्रॅव्हलिंग करून पुण्यासाठी. वाईट तर खूप वाटते. वाईट इन द सेन्स चांगलं नाही वाटत कारण असं फिरायला वगैरे आलो तर आम्ही. मी गाडीवर आहे. आम्ही आता उद्या निघणार आहे. सकाळी आपली 10 वाजता गाडी येईल आणि इथनं डायरेक्ट प्रवास गावतळे टू डायरेक्ट पुणे. मध्ये मनालीला सोडायची लोणावळ्यामध्ये आणि वर्षिताला. आणि आम्ही ट्रेनने जाणार आहे डायरेक्ट पुणा. सो ही होती यावेळची कोकण सिरीज. कशी वाटली? आवडली तर असणार आहे तुम्हाला. सो कमेंटमध्ये नक्की कळवा तरी पण की कशी वाटली आहे. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्रीराम.